ऐकलं? मतदार याद्यातील घोळावरून विरोधकांनी सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाला खिंडीत घेरलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी तर थेट निवडणूकच रद्द करण्याची मागणी केली. आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही, तुमची सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका. आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीयेत. मग जर 5 वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून 6 महिने गेले तर काय फरक पडतो? आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत. सुप्रीम कोर्टाचा त्यांनी आदेश आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण सुप्रीम कोर्ट असं कधी कुठेही सांगत नाही की तुमच्यात काही दोष असले तरी चालतील, पण ह्या तारखेच्या आधी निवडणुका घेतल्याच पाहिजे. हा सर्वोच्च न्यायालयाचा काही तसा निर्णय नाही. त्यांनी सांगितले की या निवडणुका सदोष असता कामा नये. राहुल गांधींनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीतील मोठा घोळ समोर आणलाय आणि तीच मतदार यादी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी थेट हा गोंधळ समोर आणून मतदार याद्यांची पोलखोल केली. तर वेळेत तक्रार करूनही आयोगानं दखल घेतली नसल्याचा आरोप काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी केलाय. बूथ क्रमांक 8 मध्ये 400 मतदारांचं एक घर आहे. 400 मतदार आहेत की ज्यांच्या घरासमोर फक्त डॅश आहे, म्हणजे घर नंबर डॅश आहे. बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेले आहेत, म्हणजे एका व्यक्तीला 8-8, 5-5, 4-4 वेळा मतदानाचा हक्क दिलेला आहे. एपिक नंबर एकच असतो अशी आजपर्यंत आपल्या सगळ्यांची खात्री होती, पण मतदार याद्यामध्ये अनेक वेगळ्या एपिक नंबरची माणसं आम्ही त्यांना निदर्शनाला आणून दिली. विधानसभेच्या वेळेस ज्या मतदार याद्या होत्या त्याच्यामध्ये प्रचंड दोष होते. आम्ही त्याच कालखंडामध्ये योग्य वेळी योग्य ठिकाणी हे सांगितलं होतं की याच्यामध्ये दोष आहेत. त्याचं काहीही उत्तर आम्हाला आलेलं नाही. एवढंच नव्हे तर भाजपला मदतीच्या चोरवाटा बंद केल्यानं आयोग उडवाउडवीची उत्तर देत असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. तर सदोष निवडणूक घेण्याऐवजी थेट सिलेक्शन करून टाका असा टोलाच ठाकरेंनी लगावलाय. एकेका व्यक्तीचं नाव 4-4 ठिकाणी आहे, एका जागेवरती 200-200 नावं नोंदले. हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय. दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शन पेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा. तेवढंच आता राहिलेलं आहे. एक नागरिक एक मत हे या देशाच्या लोकशाहीचं मूलभूत तत्व आहे. मात्र आता एकच व्यक्तीचे अनेक एपिक नंबर आणि मतदार याद्यांमध्ये नाव असेल तर हा लोकशाहीच्या मूळ तत्वावरच हल्ला आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षांच्या एकजुटीनंतर निवडणूक आयोग 2 पावलं मागे जात मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करणार की निवडणूक घेण्याचा रेटा कायम ठेवणार यावरच विरोधी पक्षाची भूमिका ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.